रोजच नाश्त्याला पोहे उपीट खाऊन जर कंटाळला असाल तर पालकपासून फक्त अर्धा चमचा तेलामध्ये हा नाश्ता एकदा बनवून बघा। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बटाटे उकळत ठेवायचेत। 5 मध्यम आकाराची बटाटे घेतलीत। आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। बटाटे उकडतायत तोवर आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे। कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घ्या, त्या वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं। 1 वाटी बारीक रवा आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं। आता हे दही रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटांसाठी ते बाजूला ठेवूयात। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी जुडी मी इथे पालक घेतलाय। जर पालकाची जुडी जास्त मोठी असेल तर अर्धाच पालक घ्या। त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। अगदी थोडेसे पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे बघा, अगदी बारीक अशी प्युरी मी याची करून घेतली। आता ही तयार करून घेतलेली पालक प्युरी आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये अजून थोडेसे पाणी घालावे लागेल। त्यासाठी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इतके पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून मी ते आत टाकून घेतले। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घातले। हे बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, यापेक्षा जास्त पातळ नको। आता एक 10 मिनिटांसाठी हे झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे रवा छान फुलून येईल। बटाटे देखील इथे उकडली गेली आहेत। आता त्याचे वरचे साल काढून हे बटाटे आपल्याला पोटॅटो मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायचे आहेत। आता खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून हे बारीक ठेचून घेते। अर्धा चमचा मी इथे तेल घेतलंय, त्यात जिरं हिंग घातलं। लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची। अर्धा मिनिट छान परतवून घेतली की पाव चमचा यामध्ये गरम मसाला, त्यानंतर हळद घातली। मॅश करून घेतलेला सर्व बटाटा यामध्ये मी टाकून घेतला। अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा चिली फ्लेक्स, जर चिली फ्लेक्स नसेल तर लाल सुक्या मिरच्या असतील त्या मिक्सरला फिरवून घ्या आणि ते यामध्ये घातलं। अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली बटाट्याची भाजी आता इथे तयार झाली आहे। ती एका ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवायची। आणि हाताला अगदी थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि याच्या आता आपल्याला रोल करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने थोडे मोठ्या आकाराचे असेच हे रोल आपल्याला इथे करून घ्यायचे। थोडेसे जाडसरच ठेवायचं, खूप जास्त बारीक नका करू। साधारण 3 ते 4 रोल याच्यामध्ये तयार होतील। आता 3 ग्लास घेतलेत। ग्लास शक्यतो अशा पद्धतीचा घ्यायचा, म्हणजे छान व्यवस्थित रोल कट करायला होते। माझ्याजवळ तो एकच ग्लास होता, बाकी हे खालच्या बाजूला निमुळतं आणि वरच्या साईडला थोडंसं मोठं असे हे 2 ग्लास आहेत। मी ते 3 ग्लास घेतले। त्याला तेलाने छान ग्रीस करून घेतलं। पाव चमचा यामध्ये सोडा घालायचा आणि फक्त 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि अगदी पटकन आपल्याला आता हे बॅटर त्या ग्लासमध्ये टाकून घ्यायचे। 2 पळी इतकं बॅटर घातलं। त्यानंतर हा बटाट्याचा रोल घालायचा आणि पुन्हा यावरून 2 पळी इतकं बॅटर घालायचं। आणि सोबतच कढईवर बाजूला गॅसवर मी इथे पाणी गरम करत ठेवलंय। सुरुवातीला पाणी गरम करत ठेवा, त्यानंतरच हे बॅटर त्यामध्ये सोडा घालून मिक्स करायचं। गरम उकळत्या पाण्यामध्ये आता हे ग्लास आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला हे 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत। एक 15 मिनिटांनंतर आता झाकण उघडून बघूयात। हे बघा, व्यवस्थित असे हे वाफवून झालेत। फक्त माझी इथे एक चूक झाली, ते काय मी सांगतेच। हे बॅटर जास्त प्रमाणात माझं वरतीपर्यंत आलं होतं आणि त्यामुळे त्यात आपण सोडा घातल्यामुळे ते वरती फुलून आलं आणि थोडंसं खाली ओतू गेलं। बॅटर थोडंसं भरताना तुम्ही कमी भरा, म्हणजे ते ग्लासच्या खाली ओतू जाणार नाही।
आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ग्लासमधून काढून घ्यायचे। गरम असताना काढू नका, नाहीतर ते व्यवस्थित निघणार नाही। रोल आपल्याला अख्खा असाच्या असा निघायला हवा, त्यासाठी ते पूर्ण थंड झाल्यानंतरच चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने एकदा गोलाकार फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर हा रोल ग्लासमधून काढून घ्यायचा। बघू शकता अगदी सहजपणे निघतोय। आता याचे आपण रोल कट करून घेऊयात। चाकूच्या मदतीने गोलाकार आकारामध्ये मी हे आता कट करून घेते। हे बघा, दिसायला देखील अगदी मस्त दिसतंय आणि चवीलाही छान लागतं। तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात किंवा हिरव्या चटणी सोबत। मी इथे टोमॅटो केचप सोबत हे सर्व केलं होते। मस्तच असे आपले हे पालक बटाट्याचे रोल इथे तयार झालेत। फक्त अर्धा चमचा तेल वापरून आज आपण ही नाश्त्याची रेसिपी बनवली। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।